अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री माणिक प्रभु महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि आपणा सर्वांच्या आशीर्वादानं याच वर्षी आरंभी आपण सुरू केलेली ही एका अर्थाने सत्संग यात्रा महाराजांपासून सुरू झाली। महाराज म्हणजे कुणाचेही सद्गुरू, कुणीतरी एक पाहिजेत म्हणून आपण गोंदवलेकर महाराज घेतले होते। महाराजांनी निरनिराळे विषय, निरनिराळे संत, निरनिराळे ग्रंथ असे टप्पे साधून साधून शेवटी पादुकांपर्यंत आणून ठेवले। विसरू कसामी गुरु पादुकाला हा विषय आपण गेले 2 दिवस बघतोय। आज त्याचा समारोप आहे आणि आपण ही जी वाटचाल आपण म्हणतो ना, हा जो सत्संग यात्रा केली तिचाही एक अर्थाने आज समारोप आहे। कारण यानंतर हे वर्ष संपेल, व्यावहारिक वर्ष संपेल। 29, 30, 31 असे 3च दिवस उरलेले आहेत। त्यापैकी 29ला दत्तजयंती आहे, त्या दिवशी आपला कार्यक्रम नसेल, म्हणजे सगळीकडे उत्सव वगैरे असतात। 30, 31 आणि 1, विशेषतः 31 आणि 1 जर वानतेला महाराजांची इच्छा असेल आणि जर असाच सहचिंतनाचा कार्यक्रम झाला तर 31 डिसेंबरचं अपलोड केलं जाईल आणि 1 जानेवारी 2021चं त्या दिवशी नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7 ते 8 असं दाखवलं जाईल। हे अपलोड केलेलं तुम्ही केव्हाही बघू शकता, परंतु 7 ते 8 हे जो आपलं लाईव्ह आपला सत्संग असतो तो 1 जानेवारीला असेल। आणि त्याच वेळेला किंवा आत्तासुद्धा सांगायला हरकत नाही, आपण आता इतके श्रवण साधना केलेली आहे, आता ती श्रवण साधना जीवनात उतरवण्यासाठी आपल्याला थोडी संधी पाहिजे। म्हणजे जीवन साधना झाली पाहिजे, सहज साधना झाली पाहिजे आणि आनंद साधना झाली पाहिजे। जीवन साधना आपण जे ऐकलंय, आपल्याला जे लक्षात राहिलंय, समजलंय ते आपण आपल्या जीवनात आपल्या पद्धतीनं उतरवणार आहोत। कारण आपण प्रत्येकजण जरी समूह म्हणून हा सत्संग अनुभवत असलो तरी तसे प्रत्येकजण एकटेच आहोत। प्रत्येकाच्या जीवनातली अवस्था निराळी आहे, ज्याला आपण स्टेज म्हणतो। प्रत्येकाचं वय निराळे आहे, ज्याला आपण एज म्हणतो। प्रत्येकाची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे, ज्याला व्हिजन आपण शब्द वापरतो, व्हिजन ऑफ लाईफ। आणि प्रत्येकाची जीवनाकडे बघण्याची वृत्ती निराळी आहे, ज्याला ॲटिट्यूड टू लाईफ आपण म्हणतो। त्यामुळे एकच प्रवचन निरनिराळे जण एकाच वेळेला ऐकत असतात, ह्याला सहचिंतन म्हणायचं। प्रवचन, प्रबोधन याच्यात कुणीतरी मी सांगतो तुम्ही ऐका असा विचार असतो। इथे तसा प्रकार नाईलाजाने होता, पण आपण ऐकत ऐकत सगळेजण सहचिंतन करतोय। आणि आपण गमतीनं म्हणलो तर तुम्हाला न ऐकण्याचं स्वातंत्र्य आहे, मला माझं प्रत्येक वाक्य ऐकावंच लागतं, नाहीतर पुढचं वाक्य त्याला जोडता येत नाही। तुम्हाला मधून मधून समाधीत जाण्याची परवानगी आहे, मला मात्र जागं राहावंच लागतं, अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत। पण हे शाप म्हणायचं का वरदान मला माहीत नाही आहे, आपण शाप म्हणूया गमतीने। पण हा जो प्रकार आपण अत्यंत निष्ठेने केला, जरी 8 महिने 9 महिने आपण भेटत असलो तरी त्याच्यात काही रोज भेटलो असं नाही। मी काही हिशेब ठेवलेला नाही, पण साधारणतः 160च्या सुमारास आपण भेटलो असो। 160 दिवस कमी नाही आहे। विशेषतः चातुर्मासाचे 120 दिवस जास्तीत जास्त भेटलो होतो आणि अधिक मास तर आपण रोज भेटत होतो अधिक मासात। म्हणजे हा अत्यंत आनंददायी प्रवास झालेला आहे। म्हणजे आनंद यात्रा आपण म्हणतो, आणि जशी शोभायात्रा असते, चैतन्य यात्रा असते, तशी हल्लीले सांगतात तुमची मरण यात्रा सुद्धा झाली पाहिजे। अंत्ययात्रा बघायला काही तुम्ही नसता, पण तीही बघा असं रमण महर्षींनी स्वतःची अंत्ययात्रा पाहून सांगितलं। ते विचार करायला लागले की मी मेल्यानंतर काय होईल, हे असं 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 होईल, मला जाळलं जाईल आणि मुठभर राख ती कुठल्या तरी नदीत टाकलं जाईल। एवढ्याच अस्तित्वाचा अर्थ आहे का माझ्या? नाही नाही नाही, काहीतरी चुकतंय। बाहेर शोध घेतला तर हीच अंत्ययात्रा आणि असेच ते अंत्यसंस्कार असणार आहेत। पण मी आज शोध घ्यायला लागलो तर सगळ्यांना जो शोध लागला तोच मलाही लागेल, पण माझी वाट निराळी असेल। आणि म्हणून सांगितलं जातं
की मॅट्रिकचा फॉर्म भरायला जी फी दिलेली होती SSCच्या परीक्षेचा फॉर्म भरला नाही, चिठ्ठी ठेवली घरी की मी आतल्या यात्रेला निघालेलो आहे. तिकीट काढलं रेल्वेचं आणि मग ते फिरत राहिले आणि त्यांना लवकरच आत्मबोध झाला. आणि मी कोण हा प्रश्न तू स्वतःला विचार आणि उत्तरापर्यंत जा. मी कोण, मी कुठून, हे 2 प्रश्न विचारा. मी कुठून आलो आहे, मला कुठे जायचं आहे आणि मी कोण आहे. मी कोण आहेचं उत्तर, मी कोठून आलोचं उत्तर, मी कोठे जायचं आहे, या 3 प्रश्नांची उत्तर मिळाल की मी कसा जाणार आहे. आपला हा सगळा जो प्रवास होता ना, जरी आपण बाहेरची उदाहरणं, बाहेरचं जीवन ते घ्यायलाच लागणार आहे. आपण परत परत म्हणतो ही अंतरंगेची उपासना आहे, ही अंतरयात्रा आहे. आणि त्यामुळे आनंद यात्री मी आनंद यात्री, आनंद मार्गी मी आनंद मार्गी. लक्षात ठेवा, मार्ग म्हणजे एक मार्ग पंथ आहे तो, पण ज्या वेळेला मार्गावर मी जोडलेला असतो त्या परमेश्वरी शक्तीला, सद्गुरू शक्तीला, त्यावेळेला तो योग बनतो. मी ज्ञानमार्गाचा आहे, बरोबर, मला ज्ञानमार्ग आवडतो, पण ज्ञानमार्ग सुद्धा करता करता मी जर त्या शक्तीला जोडला गेलो, ज्याला परमेश्वर, परमात्मा, परमशक्ती म्हणतात, तर तो योग झाला, ज्ञान योग झाला. योगासाठी जोडायला पाहिजे, प्रपंचाला जोडायला आवश्यकताच नाही, आपण जोडलेलेच आहोत. जमिनीला जोडण्याची आवश्यकता नाही, आपण घट्ट जोडलेले आहोत. आकाशाला जोडायची गरज आहे. मग तुम्ही म्हणतात आमचं सगळं अवकाशातच चालतं की, अंतरातलं आकाश, अंतरिक्ष, अंतराळ हे सगळे आतले शब्द आहेत. आणि म्हणून अंतरयात्रेचा प्रवास आपण गेल्या या वर्षभर केला. आता कोरोना यांनी ग्रासलेलं हे 2020 होतं. आता ते संपत आले. 2021 याच्यापेक्षा निराळं असावं, पण तरीसुद्धा सहा शब्द ज्यांनी 2020 अगदी लहान मुलांना जे अशिक्षित होते त्यांनासुद्धा हे शब्द पाठ झाले होते. पहिला शब्द कोरोना. 2020मध्ये कोरोना होता. 2021मध्ये आपण सांगायचं की उपासनेला ज्या बाधक गोष्टी आहेत त्या कोरोना. 2021 साली त्या कोरोना हे आम्ही ठरवणार आहे. त्याच्यानंतर होतं कोविड. प्रवीण ही पूर्वीच्या परीक्षांची नाव असायची. कोविड म्हणजे विद्वान. तर आपण काय करूया, स्वतःचं ज्ञान घेऊया. आत्मज्ञान म्हटलं की तुम्हाला खूप मोठं वाटेल, पण माझे काय गुण आहेत, माझे काय दोष आहेत, स्वतःचं ज्ञान करून घेऊन कोविड होऊया आपण. या 2021मध्ये कोविड होऊया. लॉकडाऊन. आता प्रपंचातले जे आपण नानाविध उपद्व्याप करतो, गरज नसताना गोष्टी करतो, त्याला लॉकडाऊन करून ठेवूया. प्रपंचातल्या अनावश्यक गोष्टींना लॉकडाऊन. सॅनिटायझर हे सुद्धा म्हणतात सॅनिटायझर, त्यांना स्पेलिंग येत नाही. आपल्याकडे येणारे काम करायला वगैरे सॅनिटायझर. तर आपल्या मनातली जी कलुषित आहे, जी दूषित आहे, जी प्रदूषित आहेत, सॅनिटाईज करूया. मनाला सॅनिटाईज करूया. त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक अंतर. आपण इमोशनल नियरिंग करूया. 2021मध्ये सोशल डिस्टन्सिंग करावं जरी लागलं तरी मी ज्याच्यापासून दूर आहे त्याच्यापासून मनानं जवळ जाईन. नाहीतर हे काय तिरस्काराने काय जवळ येऊ नको, जवळ, हे अस्पृश्यता झाली की. सोशल डिस्टन्सिंग नाही, इमोशनल नियरिंग. आणि शेवटचा सगळ्यांना आवडता शब्द म्हणा, नावडती वस्तू म्हणा, मास्क. आता बाहेरून मास्क घालूया, पण आतून आपण अनमास्क होऊ द्या. जे मुखवटे आपण घातलेले आहेत, आपल्याला माहीत आहेत की अरे हा माझा मुखवटा आहे. 2021 साली मुखवटे उतरवण्याचं वर्ष आहे. तर या साली, या वर्षात आपण जी एक प्रकारची सत्संग यात्रा केली, त्याचं काहीतरी फळ आपल्याला मिळेल. आपण परत एकदा बघूया की कोरोना, अनावश्यक गोष्टी प्रपंचातल्या कोरोना, कोविड, स्वतःचं ज्ञान, आत्मज्ञान म्हणत नाही, स्वतःचं ज्ञान मिळवून कोविड होऊया. लॉकडाऊन, प्रपंचातल्या अनावश्यक गोष्टींना लॉकडाऊन करूया ज्या माझ्या उपासनेच्या आड येतात आणि टाळल्या तर चालणार असतील. स्वतःचं मन जे प्रदूषित झालेलं आहे, कलुषित झालेलं आहे आणि दूषित झालेलं आहे, सॅनिटाईज करूया, शुद्ध करूया, स्वच्छ. या गोष्टी सगळ्या काढून टाकूया आणि मुख्य सोशल डिस्टन्सिंग, इमोशनली आपण जवळ येऊया. पहिल्यांदा ज्यावेळेला कोरोनाच्या काळात लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेला आम्ही घरात एकत्र आहोत वगैरे कविता लोकांनी केल्या आणि नंतर इतका कंटाळवाणा झाल्या की घरातच पुन्हा आपापल्या खोलीचं विश्व आणि आपापल्या कानामनाचं बेट करून टाकलं. आय एम एन आयलंड, तुझा स्पर्श नाही, मला स्पर्श नाही. जाणीवपूर्वक, जागरूकपणे 2021 साली अशीच परिस्थिती जरी राहिली, राहू नये. पण काही देशात
आधीच्यापेक्षा भयंकर परिस्थिती आलेली आहे. विशेषतः युरोपियन देशात, इंग्लंड आणि जर्मनी, तिथले अगदी फर्स्ट हँड रिपोर्ट्स आपल्याला मिळालेले आहेत की 60-60 हजार लोक परत यायला लागलेले आहेत हॉस्पिटलमध्ये. आणि कोरोना हा विषाणू आहे आणि कोविड हा रोग आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की त्यामुळेच ते कोरोना विषाणू, व्हायरस आणि डिसीज असा झाला. कोरोनातला व्हायरसमधला VI आणि डिसीजमधला D, कोविड असा शब्द तयार झाला. आता नवीन शब्द तयार होईल. परंतु आपण स्वतःला सांगणार आहोत की सोशल डिस्टन्सिंग नाही, इमोशनल निअरिंग. म्हणजे शाळेत माझ्या पिऊनपासून एरवी मी डिस्टन्स वापरतोच, कारण मी हेडमास्टर आहे किंवा मी क्लास टीचर आहे. आता तर जास्त 2 हात 2 गज की दुरी, मास्क आहे जरुरी वगैरे आपण ऐकतो. इमोशनली मी जवळ जाईन. त्याच्या घरातल्या कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमात मी अप्रत्यक्षपणे, अरे तुझ्या मुलाचा वाढदिवस आहे ना, तुम्हाला कसं कळलं? अरे क्लास टीचर मला वाढदिवस महिन्याचे आणूनच देते त्या मुलांचे, हे मी तुला पैसे देतो, त्याला आवश्यक ते घ्या, तो हे करायला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग इफ इट इज अ मस्ट, इमोशनल निअरिंग इज ऑट टू, आपण म्हणतो ना मस्टपेक्षा वरच आहे. आणि अनमास्क आवरसेल्स, आपण आपले मास्क आहे ना, मुखवटे, कोणते मुखवटे आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे. आपण एक 4 श्लोक म्हणतो नेहमीचे, ते म्हणूया, माझ्या नंतर म्हणायचे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीति भ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुः अन्ते देवः सदाशिवः मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. दत्तात्रेय नमोस्तुते. समाधि पाहता समाधान होते, तनु कष्टवीत्यासि आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. छान. आपण सुरुवात केलेली आहे विसरू कसा मी गुरु पादुकाला. नारायण नावाचा कवी या रामदासी संप्रदायातला. तसं बघितलं तर समर्थांचं सुद्धा पाळण्यातलं नाव नारायणच होतं. पुढे आपण रामदास म्हणायला लागलो, कारण अनुग्रहानंतर त्यांना रामानेच ते नाव दिलं असं म्हणलं जातं, कारण अनुग्रहच रामाने दिला. तुझं नाव रामदास, माझं दास्य करायचं, माझी सेवा करायची आणि श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र म्हणायचा. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की विसरू कसा मी गुरु पादुकाला. हे गुरूंच्या पादुकांचं स्मरण, नारायणाचा भ्रम दूर केला,
हे नारायण नावाचा कोणीतरी भक्त आहे, समर्थांचा भक्त आहे. आणि नंतर आपण वेळ मिळाली तर साष्टांग वंदिन सदा गुरु पादुकाला, हे नमस्कार पंचक, याला सद्गुरू पादुका अष्टक असं नाव आहे. तर आपण काय करूया, पहिल्यापासून फक्त वाचतो मी, चालीत वाचत नाही, अर्थ समजण्याच्या दृष्टीने, आणि 5व्या श्लोकापासून आपण पुढे वाचणार आहोत. तर पहिलं काय आहे, अगदी सोपं आहे. अनंत माझे नाही, अनंत माझे अपराध कोटी, हा श्लोक याचा आहे पहिला. ज्या संगतीनेच विराग झाला, म्हणजे ज्या संगती म्हणजे सद्गुरूंची संगती, म्हणजे नुसत्या संगतीनंच वैराग्य निर्माण झालं. म्हणजे काय समर्थांची संगती असेल सांगा बरं. ते ज्यावेळेला नुसती लंगोटी घालून जात असतील, त्यांना कशाची अपेक्षा होती? महाराजांच्या बरोबर असलेल्या लोकांना कशाची अपेक्षा होती? मला तरी वाटतंय महाराजांनी ते सिद्ध असलेले 2 ज्यांनी आगगाडी थांबवली होती, तुम्हाला आठवतं ना, निघालीच कुठे, थांब माझे गुरु येत आहेत. महाराज म्हणाले, अरे तुझी सिद्धी वाया घालवतेस रे. तो आगगाडी समजा चुकली असती, आपण साधू संन्यासी, आपल्याला कुठे पोचायचं आहे कार्यक्रमाला, पुढची गाडी मिळाली असती, पण तू तुझी सिद्धी चुकीच्या ठिकाणी वापरलीस, तेव्हा तुम्हाला 12 वर्ष तरी माझ्यापासून दूर जायला पाहिजे. हिमालयात जाऊन तुम्ही तपश्चर्या करा किंवा काशी ऋषिकेश कुठेही जा. त्यानंतर महाराजांनी यात्रेत या दोघातला एक भेटला आणि म्हणाला, आम्ही सिद्धी वगैरे सगळं सोडून दिलेलं आहे. दुसरा मात्र गेला, तो तपश्चर्येलाच गेला, तो परत आला नसेल कदाचित. सिद्धींना संत महत्त्व देत नाहीत, आणि सिद्धीच नाही तर प्रसिद्धी कशाला पाहिजे, म्हणून प्रसिद्धी त्यांच्या मागे येते, पण त्यांना प्रसिद्धी नको असते. संतांचं एक लक्षण आहे. म्हणून ज्या संगतीनेच विराग झाला, महाराजांच्या बरोबर जे असतील ते म्हणतील, बाबा रे तुम्ही आलायत माझ्याकडे, पण एकादशीचे घरी शिवरात्र राहा, मी एकादशीसारखा राहतो, तुम्हाला शिवरात्रीसारखं राहायला पाहिजे, दोन्ही वेळेला जेवण मिळेलच असं नाही. पण एक लक्षात ठेवा, तो राम आम्हाला देतो रे, या मिजासीत तुम्ही राहा. मनोदरींचा जडभास गेला. हे जड आपण बघितले, जड वस्तूत आपलं मन अजून गुंतून पडलेलं आहे. तो मनोदरीचा अगदी आत मनात इतका रुतून बसलेला आहे. हा जडभास, दृश्य गोष्टी आपल्याला अजून खऱ्या वाटतात, वस्तू आपल्याला अजून हव्याशा वाटतात. हा जो जड त्याचा भास आहे तो गेला. आपल्या आरतीत आपण परवा उल्लेख केला होता की त्यांनी काय सांगितले, जय जय आरती श्री गुरु राया सद्गुरु राया, नमितो तवपदी संहरी माया. मी जीव हा भ्रम द्वैत पसारा, वारुनी दिधला अद्वैत सारा. अद्वैताचं सार दिलं मला. अद्वैताचं सार देण्यासाठी करावं काय लागलं, द्वैताचा जो पसार आहे तो दूर करावा लागला. ज्या संगतीनेच विराग झाला, साक्षात परात्मा मज भेटविला. आणि परात्मा म्हणजे अखंड आनंद, निरालंब आनंद, कशावरही अवलंबून नाही आहे असा आनंद सद्गुरूंनी मला दिला. कोणत्याही परिस्थितीत ह्यालाच परमात्म दर्शन म्हणायचं. विसरू कसा मी गुरुपादुकाला. आता मला वाटतं की ते नसतील, गेले असतील जीवनातून. पादुका आहेत, पादुकांना मी कसं विसरू? गुरु जिवंत असताना गुरूंच्या पावलांना, गुरुंना मी कसं विसरू? सद्योग पंथे घरी आणले, अंगेची माते परब्रह्म केले. आता मी त्यांना घरी आणलं किंवा त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं. सतयोग पंथे आपण एरवी म्हणतो. योग हा शब्द आपण प्रारब्ध योग, कर्मधर्म संयोग, योगायोग, प्रयोग अशा ठिकाणी वापरतो. सद्योग हा इथेच वापरलेला शब्द आहे. सत म्हणजे चांगलं, काहीतरी चांगलं करून किंवा माझं सुकृत असेल त्याच्यामुळे असेल, घरी आणलेले अंगेची माते परब्रह्म केले. अंगेची म्हणजे आपोआप त्यांनी ठरवलं, मला काही करावं लागलं नाही, परब्रह्म केले. कारण ते माते म्हणजे मला परब्रह्म करून टाकलं. कारण त्यांना प्रचंड तो बोधरवी उदेला, आणि ते केल्यानंतर एवढा बोधरवी म्हणजे बोधाचा सूर्य प्रचंड उगवला. म्हणजे झालं काय, हे जे दृश्य विश्व आहे ना ते मावळून गेलं, आणि जे अदृश्य विश्व आहे ना, अव्यक्त विश्व आहे ना, ते उदयलं, त्याचा उदय झाला. हा असा प्रचंड बोध आहे. प्रचंड बोध म्हणजे नवल उदयला चंडांशू. जे दिसतंय ते याचा उदय झाल्यानंतर दिसत नाही, आणि जे दिसत नाही ना, लक्षात ठेवा, ते हे याचा उदय झाल्यानंतर दिसत नाही, ते दिसतं. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू. प्रचंड अशी किरणं असलेला, प्रचंड ऊर्जा शक्ती असलेला सूर्य उगवला की हा विश्वाचा जो आभास आहे, हा सगळे जड जीवांचा पसार आहे, हे द्वैत आहे. या दृश्य वस्तू आहेत त्या दिसेनाशा होतात. कारण हा बोध, प्रचंड बोध तो रवी उदयला म्हणलेत ना, प्रचंड तो बोध रवी उदयला. चराचरी व्यापकता जयती. आपण म्हणतोच ना, किंबहुना चराचर आपणची झाला.
त्याशिवाय सद्गुरू होता येत नाही. सद्गुरू झाले की चराचर त्याचे व्यापून राहिले. कुत्र्या मांजरात काय, सगळ्यात आपण कुत्र्याला जवळ घेतो, लाड करतो, सगळं करतो, कुत्र्याशी बोलतो, आपले थोडे थोडे शब्द कुत्र्याला कळतात, पण हे स्वतः कुत्रंच बनून जातात. म्हणून आपण परवा सिंपथी आणि एम्पथी बघितलं होतं. कुत्र्याला रे रे लागायला नको होतं. रस्त्यावरच्या कुत्र्याबद्दल सुद्धा आपल्याला वाटतं. एखादं चाक जर गेलं अंगावरून, त्याच्यानं केकाटायला लागलं, ओरडायला लागलं कुत्रं, की त्याला वाटतं. पण आपण तसं, एखादा माणूस गाडी थांबवून, मी बघितलेलं आहे चित्र, अत्यंत चांगले कपडे वगैरे घातलेला उतरतो खाली, त्या कुत्र्याला घेतो, त्या कुत्र्याला पाणी वगैरे पाजतो, आपल्याबरोबर घेऊन जातो आणि सांगतो की आता इथे जवळपास व्हेटरनरी हॉस्पिटल कुठे आहे, माझं सगळं काम तो तिथं फोन करून सांगेल की मीटिंग आहे ती चालू करा तुम्ही, मी एका महत्त्वाच्या मीटिंगला निघालेलो आहे, आणि कुत्र्याला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये, आणि नंतर जिथे आणले तिथे सोडेल, कारण दुसरीकडे सोडलं तर ती कुत्री त्याला घेणार नाही आहेत. हे लक्षात ठेवा. हे मी बघितलेलं आहे. विचार करा तुम्ही. ह्याला एम्पथी म्हणतात. कुत्र्याच्या ठिकाणी मी आहे असं मानून कुत्र्याची वेदना मला, हे अवघड आहे ना. गाई, म्हणून गाईच्या डोळ्यातून पाणी यायचं महाराजांना बघितल्यानंतर. महाराज नाहीत हे कळल्यानंतर. तो कुत्रा तर, त्यांचा घोडा कुणीतरी नेला, म्हणाले चालेल तुला पाहिजे तर घेऊन जा. अन्न नाही, पाणी नाही, त्याला परत आणलं काही दिवसांनी आणि सांगितलं की ह्याच्या डोळ्यातून सतत अश्रू येत होते महाराज गेल्यानंतर. म्हणजे जनावरांना सुद्धा थोडंसं इमोशनल आपण म्हणतो ते असतो, त्यांना भावनिक अशी बाजू असते. पण प्रचंड, म्हणून चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला त्याची. जो चराचरात आहे ना, खुर्चीत सुद्धा जर महाराज आहेत तर मी खुर्चीवर महाराज बसतो, हां म्हणून मनातल्या मनात बसलं पाहिजे की नाही. आणि बसल्यानंतर महाराजांच्या कुशीत बसलोय, महाराजांच्या मांडीवर बसलोय. सगळं जर विश्व महाराजांचा देह असेल, विश्वातलं सगळं जर महाराज असतील, तर अखंड भेटी मजला त्याचे काय सांगायला पाहिजे काय. याला अनुसंधान म्हणलेलं आहे. बाटलीत आहे, बाटलीच्या बुचात आहे, बाटलीच्या पाण्यात आहे. कोण? महाराज. बूच आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो कॉर्क, नाहीतर पडलं असतं ना पाणी. बाटली साठवलं कसं असतं, आणि पाणी, माझी तहान कशी वागली असते. म्हणजे माझी तहान भागवण्यासाठी जे जे आहेत ते सगळे महाराज आहेत, हे मला कळलं पाहिजे. परमपदी संगम पूर्ण झाला. सगळीकडे जर महाराज दिसतात तर तेच परमपद नाही का. महाराजांना बघायला आणि गोंदवल्याला किंवा 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला त्या त्या ठिकाणी कशाला जायला पाहिजे. शिवतत्व सगळीकडे भरलेलं आहे. ज्योतिर्लिंग ही खूण आहे, त्या शिवतत्वाची खूण बघायला मी जातो का. महाराज म्हणाले जेथे नाम तेथे माझे प्राण ही खूण. खूण सांभाळा, म्हणजे आपण खूण शब्द लिहून महाराजांची खूण म्हणून गळ्यात घालणार आहोत का. नाम जेथे तेथे माझे प्राण, श्वासावर नाम ही माझी खूण आहे. ती खूण घ्या. खूण विसरा तुम्ही. खूण हा शब्द विसरा. आपण म्हणतो ना नेहमीच द्वितीयशी चंद्र संकेत जो दावी देतो, म्हणजे द्वितीयचा चंद्र आणि तो फांदी, फांदीला रेफरन्स देतो आहे, त्या फांदीच्या पलीकडे तुला चंद्र दिसेल, नंतर फांदी विसरली पाहिजे ना. फांदी ही खूण आहे. चंद्र हे आपल्याला हवं असलेलं ज्ञान आहे, भक्ती आहे, कर्म आहे किंवा ध्यान आहे, हे लक्षात घ्या. पुढे काय सांगितलेलं आहे, जो सर्वदा गुप्त जनात वागे. ते फार जाहिरात करून नाही, रथातून वगैरे मिरवणुका काढत नाहीत, पालखीतून वगैरे जात नाहीत. राजयोगी काही असतात. उदाहरणार्थ माणिक प्रभू महाराज, ते राजयोगी होते आणि ते अंगठ्या घालायचे 10 बोटात वगैरे. पण ते परवा आपण जी गोष्ट बघितली तशीच, तुला माझ्या बोटातल्या अंगठ्या दिसतात पण त्या अंगठ्यात माझी बोटं नाहीत, हे लक्षात येत नाही. हे ज्या दिवशी लक्षात येईल त्यावेळेला तुला कळेल. मी भरजरी कपडे घालतो हे तुला दिसतात पण त्या कपड्यात मी नाही, हे तुझ्या लक्षात येत नाही. बाबांनी सांगितलेलं आहे मानसपूजा, हे जे चित्रमाला म्हणून महाराजांच्या फोटोंचं पुस्तक आहे ना, त्याला प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यात एक तर असं आहे की यातले काही फोटो जीवनाच्या शेवटी शेवटी काढलेले, आणि महाराजांना दमा झाला होता आणि दमा झालेला माणूस अगदी जर्जर होतो. तुम्हाला थकलेले दिसतील पण त्या थकलेल्या चेहऱ्यात महाराज आहेत का. महाराज म्हणजे चैतन्य आहे ना. महाराजांच्या देहाची ही प्रतिमा आहे. ही प्रतिमा महत्त्वाची आहे, कारण सगुणातून निर्गुणाकडे जायचं असतं. म्हणजे बघितल्यानंतर आपण प्रसंग का, याही अवस्थेत महाराज रात्रभर घुमत असताना, पायाला सूज येऊन उभे राहिलेले असताना जर कोणी आले तर तास तास प्रवचन करत होते, कीर्तन करत नाचत होते. ते आठवा ना, ते चैतन्य रूप महाराज आहेत. हे देहरूप महाराज आहेत. सगुण महाराज साकार जाणारच आहेत. म्हणून महाराजांचा चेहरा थकलेला दिसेल पण त्यात असलेले महाराज थकलेले नाही आहेत, याचं दर्शन घ्या. हे खरं दर्शन आहे या फोटोंचं, असं सांगितलेलं आहे. म्हणून जो सर्वदा गुप्त जनात वागे, आपली ओळख होऊ नये
इतक्या साधेपणाने खरे सत्पुरुष वागत असतात. आता तुमचं परंपरा झाली, त्यांचे हे आले. आता तसं म्हणलं तर शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला होता, मग तर शिवाजी महाराजांनी त्यांना पालखी वगैरे दिलंच असतं की हो. यांनी एकच गोष्ट शिवाजी महाराजांच्या आग्रहासाठी केली, तो किल्ला जिंकला, त्याला काहीतरी नवरस तारा वगैरे असं काहीतरी नाव होतं. तर ते म्हणाले की ह्याला नाव आपण सज्जनगड देऊया, आणि मला वाटतं जशी माझी राजसत्ता आहे तशी तुमची धर्म किंवा अध्यात्म सत्ता असली पाहिजे. माझा राजगड असेल तर तुमचा सज्जनगड, आणि म्हणून त्याला सज्जनगड नाव दिलं. एरवी त्यांना कितीतरी रुबाब दाखवता आला असतं की राजगुरू म्हणून, पण त्यांची लंगोटीच राहिली. कितीतरी राजे महाराजांच्याकडे यायचे, औंधच्या राजाने नमस्कार केला, आपण बघितलंय. ते पटवर्धन राजे म्हणजे ते असे राण्या यायच्या, आणि त्यांच्यामुळे काय व्हायचं की महाराजांची प्रसिद्धी व्हायची. पण महाराज इतके अप्रसिद्ध राहिले की महाराजांचं नाव जे जातील तिथे सुद्धा लोकांना माहीत नसायचं. पुढे झालं प्रपन्न भक्ता निजबोध, पण त्यांना जे धरून राहतील सोडणार नाही महाराज, घट्ट पाय धरून राहिला. तुम्ही जाल तिकडे मी येईन, जाल तिकडे येईन. मग त्याला निजबोध सांगतात. निजबोध म्हणजे आत्मबोध, माझं निजस्वरूप काय, मी उपासना कशी केली, मला कोणते अनुभव आले. त्या अशाच भक्तांना अशा प्रवचनात वगैरे ते सांगत बसत नाहीत. प्रवचनं वगैरे करण्याची त्यांना गरजही नसते. त्यांच्या तोंडातून सुटलेले शब्द असतात ना, तेच प्रवचन असतं. प्रपन्न भक्ता निजबोध सांग सद्भक्ती भावाकरिता भुकेला. आणि असं असून सुद्धा त्यांना काय पाहिजे असतं तर सद्भक्ती भाव, भक्तिभाव त्यांना हवा असतो. आणि म्हणून अनंत माझे अपराध कोटी, इथे आपण गेल्या वेळेला म्हणजे थांबलो होतो काल. अनंत माझे अपराध कोटी, अनंत अपराध आहेत. विवेकानंद म्हणायचे की काय तुम्ही सतत अनंत अपराधी, मी हीन आहे, मी दीन आहे, मी पापी आहे, माझा उद्धार कर. अरे अमृताचे पुत्र आहात तुम्ही काय, हे कन्सेप्ट ऑफ ओरिजिनल सिन हा ख्रिश्चॅनिटी म्हणजे कन्सेप्ट, त्यामुळे त्यांच्यातली एक कल्पना आहे की ओरिजिनल पाप केलेलंच आहे. म्हणून एक दुसरंही वाक्य, इन ॲडम्स फॉल वी सिंड ऑल ऑफ अस सिंड इन फॉल ऑफ ॲडम. ॲडम हा पहिला माणूस, मग त्याला स्त्री, त्याच्या बरगडीपासून स्त्री तयार केली. पण ते दोघंजण राहत होते, काय राहायचं वगैरे. मग त्यांना ॲपल मिळतं, ॲपल फ्रूट ऑफ नॉलेज म्हणतात त्याला, आणि ते खाल्लं दोघांनी, आणि मग त्यांना पुनरुत्पत्तीचं ज्ञान झालं आणि ही मानवजात सुरू झाली. अशी त्यांची कथा आहे. प्रत्येकाची कथा निराळी असते आणि सगळ्या कथा मान्य करायला हरकत नाही, फक्त श्रद्धेच्या पातळीवर. वैज्ञानिकदृष्ट्या आपण डार्विनचं वगैरे मानतो, कसा अमिबापासून आजच्या माणसापर्यंत कशी उत्क्रांती झाली, क्रमविकास झाला, इव्होल्युशन ऑफ स्पीशीज, निरनिराळे प्राणी कसे निर्माण झाले, ती विज्ञानाची आहे पद्धती, यांची ही आहे. म्हणून काय सांगितलं आहे, अनंत माझे अपराध कोटी. तुम्ही म्हणा मोरेश्वरा तू घाल पोटी. आणि आपण काल बघितले होतं की प्रत्येकाचे अनंत अपराध मोरेश्वराने पोटात घालून घालून गणपतीचं पोट एवढं झालेलं आहे. कारण महाराज गमतीनं म्हणायचेच ना, माझं पोट तुम्हाला दिसतं जास्त, कारण तुमचे अपराध पोटात घालतो. काय करायचं, आणि म्हणजे मला आग्रह करून जेवायला घालणं हाही अपराधच आहे की, तो पोटातच जातो ना, मग वाढत राहतं ते. म्हणून नाणी मणी न आणि मणी घालूनी सर्व पोटी, अनंत अपराध पोटात घालतात. प्रबोध करिता श्रम फार झाला. आणि मला हे सगळं ठीक आहे, माझी सेवा घेतली, माझे अपराध पोटात घेतले, पण मला शिकवताना मात्र त्यांना श्रम खूप झाला. प्रबोध करिता श्रम फार झाला. आता मी दुसऱ्याला जर प्रबोध करत असेल तर मलाही कष्ट करावे लागले. पण आपण म्हणूया विसरू कसा मी गुरुपादुकाला. त्यांनी मला जो प्रबोध केला, जे ज्ञान दिलं, त्यांना खूप श्रम झाले माझ्यासारख्या दगडाला ज्ञान देण्यासाठी. कारण अनंत अपराध आहेत, मी काही केलेलं नाही त्यांच्यासाठी, आणि तरीही त्यांनी मला आत्मज्ञान दिलं. किती कष्ट करावे लागले असतील. काही मला सेवनहीन झाले, माझ्याकडून काही सेवा झाली नाही त्यांची. तथापि तेणे मज उद्धरिले. आपण इथे मुद्दामून थांबलो होतो. आता तरी अर्पेन प्राण त्याला. आता तरी त्यांनी मला उद्धार केला. एरवी तो सांगतो तुझा उद्धार तू कर, पण इथे माझे अपराध झाले, मी काही सेवाही केली नाही. पण का कोणास ठाऊक आमच्यात काय नातं होतं. म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणतात ना, त्यामुळेच विठ्ठलात आवड निर्माण होते. सद्गुरूची उपासना भक्ती करावीशी वाटते, सेवा करावीशी वाटते, आणि सद्गुरू प्रसन्न होतो. म्हणून काही मला सेवनहीन झाले, तथापि तेणे मज उद्धरिले. आता तरी अर्पिन, हे रिअलायझेशन आहे. आता तरी आपण वाल्याचं उदाहरण प्रत्येक वेळेला घेतलेलं आहे की अरे विचार कर ना, तू
तुझ्या पापात नाही पत्नी नाही मुलं वाटेकरी, म्हणजे ही सगळी पापं तूच भोगणार, नरक यातना. आणि त्याकाळी सामान्य माणसाला मेल्यानंतर यमाकडे जायचं, मग पापाची ही शिक्षा, इतके नरक, या नरकात नरक यातना, हे सगळं माहीत असायचं. आता तरी त्यांच्यापासून दूर हो आणि नाम घेत बस. तो बसला. आपण आता तरी म्हणजे कशाची वाट बघतोय? आपण बघितलं होतं ना, शेवटी आपण सुरुवात केली होती, जन्म झाला आता तरी, त्यावेळेला कुठे कळत होतं? लग्न झाल्यानंतर थोडं थोडं कळायला लागतं, पुढे नोकरी आणखीन कळायला लागतं. आता तरी, आता तरी, आता तरी, निवृत्त झालो आता तरी, मरता मरता वाचलो आता तरी, ॲक्सिडेंटमधून वाचलो, हार्ट अटॅकमधून वाचलो, पॅरालिसिस अटॅक आला त्यातून वाचलो आता तरी, आणि अगदी गमतीनं म्हणायचं असेल तर कोविडमधून वाचलो आता तरी. अर्पिन प्राण त्याला, आता तरी अर्पूया प्राण त्याला. प्राण अर्पण करणं हा समर्थांचा वगैरे आवडता शब्दप्रयोग आहे, म्हणजे त्या संप्रदायाचा, की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी. देव जर मला मिळत असेल तर माझ्या कुठल्याही प्रिय व्यक्तीला मी सोडायला तयार आहे, देव जर मिळत असेल. पण देव असा कुठला बाहेरचा भाजीपाला आहे का मिळणारा? देव उलट सांगेल की डोळे मीट, चल तुझ्या ज्या व्यक्ती तू जवळच्या म्हणतोस त्याच्यातच मी तुला दिसेन. हे आहे ना, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाशी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. प्राण तोही अर्पावा शेवटी. तिथे प्राण अर्पण करण्याचं आहे. आणि प्राण अर्पण करायचं म्हणजे काय? गीतेतला एक श्लोक आपण नंतर वाचणार आहोत. आमचा वांतेचा जो आपला आश्रम आहे त्या आश्रमाचं हे अलिखित ध्येयवाक्य आहे किंवा घोषवाक्य आहे. 10व्या अध्यायातला 9वा श्लोक, त्याच्यात हाच विचार आहे, तो नंतर वाचूया. आता तरी अर्पिन. आपण म्हणतो खूप उशीर झाला, आता काय उपयोग, म्हणून पुराणात कथा सांगितलेल्या असतात. खटवांग राजाची कथा 2 हे घटिका राहिलेलं, म्हणजे किती, त्यांना जास्तीत जास्त 2 तास राहिलेले आहेत आयुष्याचे. अशा वेळेला तो म्हणतो आता जर मी पूर्ण विरक्त झालो, संपूर्णपणे सुटलो, वियोग झालाय प्रपंचाचा असं मानलं, म्हणजे मुक्ती होईल का संन्यासाने? हो. मग त्याला त्यावेळेला संन्यास देतात आणि तो म्हणतो मी हे सोडलं, ते सोडलं, ते सोडलं, ते सोडलं, आता मी कशाशी बांधला गेलेलो, मी मुक्त झालेलो आहे. आणि त्याच क्षणी तो मरतो आणि ते पुरोहित सांगतात की हे मुक्ती मिळाली त्याला. बघा, म्हणजे तळमळ जर असेल तर किती वेळाने मला मिळेल या किती वेळाचं गणित नाही. पूर्वी काम का वेग नावाची गणित असायची, म्हणजे एक माणूस एक काम 2 दिवसात करतो तर 2 माणूस तेच काम एका दिवसात करेल, अशी गणित असतात. म्हणजे तळमळीचं काही युनिट नाही आहे. तळमळ, आर्तता, उत्कटता, आपण म्हणतो ना आतून आलेलं प्रेम जितकं जास्त तितका शॉर्टकट. आणि प्रेमच येत नाही, नुसता माळा फिरवते, बाकी जीवन तसंच चाललेलं आहे, तसेच उपभोग आहेत, तशाच वासना आहेत, तशीच पापं घडतायत आणि चाललाय जप. नाही, उशीर ह्या जन्मातही मिळणार नाही. पण एखादा जर असेल काही नाही आता फक्त महाराज, आणि खरंच त्याने फक्त महाराज, आणि महाराज म्हणजे फक्त बाकीचं, अरे जेवायला लागलो भातात महाराज आहेत, भाजीत महाराज आहेत, सोपं आहे, त्यांनीच सांगितलं आहे सगळीकडे महाराज महाराज. आता तुम्हाला खातो महाराज, हां तोंडी लावतो महाराज, म्हणत म्हणत खाऊया की, मनातल्या मनात म्हणूया. आणि मग बघा उदर भरणं हे जाणीजे यज्ञकर्म, होईलच तो यज्ञ. म्हणून सांगितलेलं आहे की माझा अहमभाव असे शरीरी, इतकं जरी झालं तरी अजून माझा अहमभाव, इगो आपण म्हणतो अहमभाव शरीरात आहे. म्हणजे अजूनही शरीर खरं वाटतं मला, मी म्हणजे शरीर, देहोहम आपण म्हणतो, देहबुद्धी माझी इतकी प्रकट आहे, तीव्र आहे, उग्र आहे की मला आत्मबुद्धीचं स्मरणच विसरलेलं आहे. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. देहबुद्धीची आत्मबुद्धी झाल्याशिवाय विदेही होता येणार नाही आहे. पुढे बघा काय, म्हणून तथापि तो सद्गुरू अंगीकारी, तरीही त्यांनी मला अंगीकार म्हणजे स्वीकार केलेला आहे. अजून मी देहबुद्धी मानतो, मला मी आणि सद्गुरू 2 वाटतात, द्वैत, तरीही त्यांनी माझा स्वीकार केलेला आहे. मग आता तरी विसरू कसा गुरुपादुकाला? नाही मनी अल्पविकार ज्याला, माझे सद्गुरू कसे आहेत? विकारच नाही त्यांच्या मनात, निर्विकार. तरीही प्रेम करतात, तरीही स्वीकार करतात, तरीही आपला म्हणतात, हा भाग आहे ना, पण विकार नाही आहे. आता कसा हा उपकार फेडू, आता हा उपकार जो केला आहे, काही न करता सगळं दिलेलं आहे, हा उपकार मी कसा फेडू?
आता कसा हा उपकार फोडू, हा देह ओवाळून दूर सांडू. हा देह टाकून देतो. आपण म्हणतो ना प्राण अर्पावा, शेवटी प्राण तोही वेचावा, ही प्रेरणा होते. हा देह ओवाळून दूर सांडू. ओवाळून म्हणजे एक गाणं होतं पूर्वी मराठी चित्रपटात, फार चांगलं होतं. तो आत्महत्या करायला जातो आणि त्याला तिथे एक भिकाऱ्यासारखा साधू भेटतो. पूर्वी अशी गाणं भिकारी साधू तोंडी असायचे, म्हणून तो म्हणतो गाणं, अरे द्यावाचं वाटतो ना मग जीव दे जीवाला. आपण म्हणतो ना तुझ्या जीवाला जीव देन, होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीव द्यायचा आहे ना, मग कोणाला तरी, कोणाला कोणी माझं नाही आहे. अरे कुठली तरी संस्था असेल, तुला निराधार वाटतं ती निराधारांची संस्था आहे, तुला अनाथ वाटतं अनाथांची संस्था आहे. अरे तिथे फक्त जा, मी सेवा करायला आलेलो आहे, कोणतीही सेवा द्या. भांडी घासणार का तर हो. आणि मग बघ किती जीवलग जीवाभावाची माणसं तुला तिथेच भेटतात. ते द्यावाचं वाटतो ना मग जीव दे जीवाला. जीवलगा राहिले दूर घर माझे, याचा अर्थ मी तुझ्या इतकी जवळ पोचलेली आहे की माझं घर दूर राहिलं, पण आता तरी ये ना, भेट ना, कारण माथ्यावरचे जड झाले ओझे. आता किती चढू, हा चढून आलेले माथ्यावर ओझं आहे. तिथे तो म्हणतो ओझं टाक की मी भेटलोस. तोपर्यंत भेटणार नाही, कितीही चाललीस तरी मला भेटायला येतेस आणि ओझं घेऊन येतेस. म्हणजे आपण कुठल्या तरी कुबेरासारख्या श्रीमंतांच्या घरी जायचं आणि आपली गोधडी घेऊन जायचं, आपली घोंगडी घेऊन जायचं. त्यांच्याकडे काही नसेल तर त्यांच्याकडे असंख्य खोल्यात, प्रत्येक खोलीत 2-2 कॉट्स काय, पण आपण जाताना आपली चिंधी घेऊन जातो, कारण नसलं तर. हे आपल्याला, म्हणून तुम्ही माझ्याकडे येत आहे, मला वर्णन माझं काय करतं, तू सार्वभौम आहेस, हे सगळं महाराज्य साम्राज्य सगळं तुझं आहे, पण मला त्यातलं काही नको, मला वैराग्य पाहिजे, मला वैराग्य पाहिजे, हीच मागणी आपण करतो ना. पण आपण विधी बनवलेत त्याचे, मंत्रपुष्प, प्रत्येकाला फुलं दिली जातात आणि स्वाम्राज्यम राराज्यम वैराज्यम म्हणलं जातं आणि शेवटी फुलं टाकायचे. संपलं आमचं वैराज्यम, सगळं संपलं. घरी आल्यानंतर परत आपलं राज्य, माझं राज्य, माझी खोली, हे सगळं येतं बरोबर. मंत्रपुष्पाचा अर्थ काय, म्या एकभावे प्रणिपात केला. एकभाव शब्द आपण किती शब्द वापरतो बघा. पहिल्यांदा अरे त्याच्याकडे बघत बघत मी तसाच झालो, एकाकार. तो बोलत असताना मी अगदी एकतान झालो, बरोबर. तो बोलत असताना मी एकरूप झालो, त्याच्यात जो रस होता मी एकरस झालो, मी एकजीव झालो, मी एकभाव झालो, मी एकात्म झालो. काहीच उरलं नाही, उरलंच नाही. एक झाड 2 पक्षी. सुरुवातीला 2 पक्षी आहेत, नंतर तो पक्षी वरती जाऊन त्या संथ शांत बसलेल्या पक्षात विरून जातो, मिळून जातो. म्हणजे जीव आणि शिव एक होतात. म्या एकभावे प्रणिपात केला. प्रणिपात केला म्हणजे काय, नमस्कार केला त्याला. पुढे जया वानिता वानिता वेदवाणी, म्हणे नेती नेती इति लाजे दुरवणी. वेदवाणी लाजते, त्याला लाज वाटते. समर्थ म्हणतात, कसं तुझं वर्णन करू. सद्गुरूंना सगळ्या उपमा देतात, पंचमहाभूतांच्या उपमा देतात. नाही तू तसा झाडं नाही, काही नाही, ढग नाही, काही नाही, तो तुझ्यापेक्षा, मग परिसापेक्षा श्रेष्ठ आहेत, अमृतापेक्षा श्रेष्ठ आहेत, सगळं सांगतात. सद्गुरू तुझी वर्णना करता येत नाही, हीच तुझी वर्णना. तुझं वर्णन करता येत नाही, हीच तुझी वर्णना. म्हणजे मला लाज वाटते, मला वर्णन करता येत नाही. म्हणे नेती नेती ती लाजे दुरोनी. नेती नेती हा ज्ञानी लोकांचा शब्द आहे. मग या माईकमध्ये आहे का, न ब्रह्म नाही आहे. मग त्याच्यात आहे का, नाही. न इति न इति न इति नेती 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 नेती. सगळं तुम्ही विचारल्यानंतर तो सांगणार. झालं तुमचं. आता हे सगळं संपून जो उरलाय तो परमेश्वर, ते परब्रह्म, तो परमात्मा. तुम्हाला काय कळलं हो, काय काय काय. आता मी मुलाला विचारेल, मग याच्यात आहे का देव, याच्यात आहे का देव, ही खोली संपल्यानंतर संपलं, बाकीच्या खोल्यात आहे का देव, त्याचं ज्ञान तेवढंच आहे. तुम्ही आकाशातले सांगाल, तुम्ही ह्याच्यातले सांगाल, तुम्ही कितीतरी विज्ञानातले शोध, विज्ञानाने तयार केलेली उपकरणं साधनं सांगाल, त्याच्यात आहे का, त्याच्यात आहे का. जो अत्यंत बुद्धिमान आहे, कम्प्युटरसुद्धा असेल, त्यांनी असंख्य गोष्टी सांगितल्या तरीसुद्धा ज्ञानी म्हणेल हे सगळं सांगून झालं, याच्या पलीकडे, कारण त्याचं वर्णनच करता येत नाही. त्याला दर्शन नाही, तो दृश्य नाही आहे, त्याला रंग वास चव वगैरे काही नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि मग काय, नेती नेती म्हणजे इतकं सगळं सांगून ह्याच्यात नाही हे कळलं, पण म्हणजे नक्की कसं आहे हे राहिलंच ना.
सामान्य माणसासाठी हे नाही आहे. म्हणून रामकृष्ण म्हणायचे, आमचा भक्ती मार्ग बरा. याच्यात आहे का इति, याच्यात आहे का इति, इति आहे याच्यात आहे का इति. म्हणजे आम्हाला याच्यातही परमेश्वर आहे. हो, उपयोग बघ ना त्याचा. तुझं वजन सहन करतो आणि तुला आराम देतो की नाही, अरे देवाचं कार्य आहे, आईचं कार्य आहे, संतांचं कार्य आहे. बरोबर. इति इति हेल्मेट इति आहे ना, कारण हे डोकं हे कर, डोकं आहे इति, मेंदू इति, मेंदूतले इति इति. म्हणजे इथपर्यंत आलास ना, तिथेच तुला म्हणजे पंढरीच्या वाटेवर कुठेही पडला तरी पंढरपूर असतं. तसं प्रत्येक वस्तूत तो आलास आणि थांबलास इति, परमेश्वर भेटला. पुढे जायचं आहे इति आहे ना तसा. इति इति अस्तु अस्तु. मग ते नेहमीच म्हणायचे, वस्तू वस्तू किती करता, एकदा तरी अस्तु म्हणा ना. आणि मग मी तथास्तू म्हणेन. माझ्याकडे येता कशासाठी, मला आनंदात राहायचं आहे, तथास्तू म्हणा. त्यावेळेला ते म्हणायचे, सुरुवातीला तू काय सांगितलंस, नाही नवीन गाडी घेतली, अशी गाडी कलकत्त्यात कोणाचीही नाही आहे. बरोबर. पुढच्या वेळेला येशील त्यावेळेला गेल्या 3 महिन्यात मी काहीही घेतलं नाही असं सांग. आता एकही वस्तू घ्यायची नाही. 2021 साली आपण जर ठरवलं ना, इतक्या वस्तू, आता प्रत्येक वय वगैरे ते गृहीत धरायचं, हे अंडरलाईन आहे प्रत्येक वेळेला. आपण निवृत्त नागरिकांना विचारूया, मग आता काय बघायचं असेल ना, तर त्याला अंत नाही. हा, हे जग बघितलं, आता मंगळावर बहुतेक काय बुकिंग सुरू झालं आहे, करूया. हां, ह्याच्यात काही नाही. तुम्हाला एक विनोद सांगतो, पण हा भद्र विनोद आहे आणि ह्याच्यातला आहे, सिनेमातलं एक चित्र आहे ते. तो म्हणतो की काय सांधेदुखीचं औषध आहे का, घसा वगैरे याचं औषध आहे का, नीट दिसेल याचं औषध आहे का, नीट ऐकू येईल अशा औषध आहे का. तो औषधांची रास म्हणतो. पण एवढी औषधं कोणासाठी, आम्हा दोघांसाठी. कशाला, तिने हट्ट धरलाय, मधुचंद्राला जाऊया. आता गल्फ ते म्हणाले, सांधे दुखत आहेत, मधुचंद्र, वास येत नाही, मधुचंद्र ऐकू येत नाही, कसला तो मधु, चंद्रही नाही आणि मधुही नाही. असं आपलं जीवन चाललेलं आहे. ज्या तो भेटल्यानंतर सांधेदुखी असली तरी यारी हाच मधून हाच चंद्र. मधु म्हणजे मधुर आणि चंद्र म्हणजे शांत, माझ्या भावनांचा अधिपती आहे चंद्र. संपला ना, माझा प्रवास संपला. अस्तु इति, बस. पुढे काय सांगितले, जया वानिता वानिता वेदवाणी म्हणे नेते नेते ती लाजे दुरुनी नवे अंतना पार ज्याच्या रूपाला अंत नाही. पार नाही म्हणजे अनंत, अपार, अथांग, असीम. आपण शब्द वापरतो ना, नाहीच आहे काही त्याला. आता हे वर्णन झालं का, म्हणत असाल तर वर्णन. कारण मी तुम्हाला सांगितलं की हा 100 फूट खोल आहे, बरोबर, हा अनंत फूट खोल आहे. काय कळलं, कारण तुमची अनंतता 101 पासून सुरू होते ना, अनंत फूट खोल आहे, कळत नाही. शेवटी जो साधूचा अंकित जीव झाला, अंकितबद्दल आपण बघितलं होतं परवा. अंकित म्हणजे मांडीवर बसलेला, म्हणजे दत्तक गेलेला. अंकित म्हणजे अंक मारलेला. महाराज म्हणाले, तुम्ही माझ्याकडे आलात की मी एक मुद्रा ठोकतो, तो माझा माणूस आहे, ओळखतो. कसा ओळखायचा माझा माणूस, म्हणजे मागे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं, कदाचित नवीन असेल अनेकांना, की रसाची गुऱ्हाळ होती आणि फक्त मधुर रसवंती. हां, एकाने सांगितलं होतं अमृत मधुर रसवंती, एखादी अमृत रसवंती, अशी 3 रसाची गुऱ्हाळ होती. आणि तिथे बैलाचीच होती गुऱ्हाळ. कारण ते म्हणतात बैलाने पेळलेला तो फार पिळवणूक होत नाही ना, जशी चरकात होते. ह्याच्या इलेक्ट्रिसिटीच्या चरकात म्हणजे चिपाड जाळायला नेलं तरी जळेल. पण बैलाच्या ह्याच्यात नसतो, जास्त गोड असतो. आणि मग त्याच्यात आलं घालायचं, लिंबू पिळायचं, तो रस. आणि आमची आई म्हणायची की 3 जण आहेत ना, तुम्ही प्या, प्रत्येक रसाची गोडी निराळी लागेल. ऊस सारखेच आहेत, कारण एक करता. मग कुठली बरी वाटली गोडी, तर आम्हाला हा रस खरंच बरा वाटला. तर ती म्हणाली, आता तुम्ही जाणार आहात ना, ओठाकडे बघा त्याच्या. आणि त्याचे ओठ सतत पुटपुटत होते, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय. ते म्हणाले, महाराजांचा माणूस आहे तो. म्हणजे त्या मंत्राची गोडी उतरणारच नाही का कामात. मीराबाईच्या शेण्यात उतरत होती. बघा ना, प्रत्येकाच्या त्यांच्या कांद्यात सुद्धा विठाई होते. मग काय सांगायचं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जो साधूचा अंकित, अंकित म्हणजे शरण गेला, साधूने जिंकला त्याला, साधूने आपला मार्क मारला, त्याच्यावर शिक्का मारला, माझा माणूस आहे, आणि मांडीवर घेतला. म्हणजे सगळं साधूचं जे आहे, सगळं त्रैलोक्य काय, सगळंच त्याचं आहे. ते याचं झालं ना, अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला. निरंजन, अंजन म्हणजे रंग, रंग नाही तो, आणि रंग नाही तो बेरंग का तर नाही, हा प्रपंचातला शब्द आहे.
रंग नाही तो निरंजन. म्हणून अलख निरंजन आपण म्हणतो. लक्ष म्हणजे दिसतं आणि अलक्ष म्हणजे दिसत नाही. हो, दिसत नाही ते निरंजन आहे. आणि त्यामुळे डोळे मिटून त्याच्याही पेक्षा मनात, बुद्धीत, चित्तात निरंजनाचं दर्शन तुम्हाला घेता येतं. एक तुम्हाला सहज उदाहरण म्हणून सांगतो. फार सुंदर मार्मिक उदाहरण आहे. निरंजन समजायला हे फार चांगलं उदाहरण आहे की कुंगफू एक मास्टर आहे कुंगफूचा आणि तो दरवर्षी 1-2च शिष्य घेतो आणि त्यांना तयार करतो. पण शिष्याला एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणतात ना, प्रवेश परीक्षा असते आणि ती अगदी साधी असते. काही नाही, त्यावर्षी अनेक जण असे उभे असतात कारण त्याच्याकडे शिकणं म्हणजे मोठा मान असतो तो. आणि त्यांनी काही नाही, तिथे त्याचे आधीचे शिष्य उभे असतात. हातात एक करंडी असते म्हणजे बास्केट असते, तर त्याच्यात फळं ठेवलेली असतात. म्हणजे ही तिथे आणि गुरुदेव बसलेले असतात आरामात. तिथे दार आहे आणि आरामात जाऊन गुरुदेवाला ती द्या आणि नमस्कार करा, तुम्ही त्यांचे विद्यार्थी झालात. एवढीच टेस्ट होते. एक जण जायला लागतो, ठाण, त्याचं डोकं आपटतं, त्याला दिसत नाही पण काच असते ना, ट्रान्सपरंट निरंजन. मग आता परत या, आता तुम्ही नाही वगैरे. दुसरा जातो, त्याला दिसलेलं असतं वगैरे, इकडे वगैरे जातो, तिकडे ठण, अरे बापरे इकडेही काच आहे, डोकं आपटतं. कुणी जाऊ शकत नाही पण प्रत्येकजण बघतो इकडे इकडे वगैरे. पण कुठे ना कुठेतरी ती असे भुलभुलही आहे ना, तो इथे काच आहे मध्ये थोड्या, इथे काच आहे मध्ये थोड्या, इथे सगळी काच नाही आहे काही, इथे काच आहे तुम्ही पुढे आलात इकडे काच आहे, पुढे आलात इकडे काच आहे, पुढे आलात, असं आहे ते. मार्ग सापडतच नाही, कुठे ना कुठेतरी काचेला अडकतोच. हे सगळं बघितल्यानंतर शेवटचा माणूस असतो, तो म्हणतो की द्या मला परडी, आणि तो प्रवेश करतो. हा, जिथे वाफ जमते ना तिथे काच आहे, परत हा हा हा, आता जमले नाही, पुढे पुढे गेला, हा 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 करत तो येतो आणि गुरुदेवाच्या पायापर्यंत पोचतो. गुरुदेव म्हणाले तू सिलेक्ट झालेला आहे सगळे. आणि हाच हा पुढे लास्ट मारताना हा हा करतात ना लोक, ही सगळी गंमत आहे ते. पण ही हा त्यांनी काच ओळखली. निरंजनाला जर ओळखायचं असेल तर खरं म्हणजे मौन पाहिजे, हा सुद्धा करायची गरज नाही. त्याचा अनुभव आल्यानंतर हा हा हो हो हाऊ हाऊ करत नाचूया ऋषींसारखे, पण तोपर्यंत नाही. म्हणून लक्षात घेऊया, त्याचा असे बार नारायणाचा भ्रम दूर केला, आपले सगळे भ्रम दूर होऊ देत. अनेकांच्या नित्यपठणात हे आहे, अनेकांचं पाठ हे आहे, पण इथून पुढे आत्ता जो अर्थ म्हटला हाच अर्थ आहे असं नाही, तुमचे निरनिराळे अर्थ असू शकतील आणि याच्यापेक्षा चांगले अर्थ असू शकतील, पण हा एक सोपा अर्थ आपण बघितला हे लक्षात ठेवा. सद्गुरू आणि सत्शिष्य यांचं स्थान कसं आहे तर गुरु शिष्यांची जोडी जैशी गलबत होडी, होडी मागे लावलेली असते, त्याला यंत्र वगैरे शीड वगैरे काही नाही, वलवावीसवा लागत नाही, आरामात गुरु जातो आणि बंदराला लागतो, किनाऱ्याला लागतो. तुम्ही गुरुला बांधून घ्या घट्ट. त्याच्यानंतर गुरु आणि शिष्य, पतंग गुरु आहे पण शिष्य त्या दोऱ्याचं टोक आहे, जोपर्यंत ते टोक सोडू नका. मग कितीही उंच पतंग ढगांच्या पलीकडे गेला तरी टोक तुमच्या हातात ठेवा, तुम्ही जोडलेले आहात तुमच्या गुरु शिष्याला. एकमेकावर पेटवलेले दिवे आपण बघितलं ना, की तिसऱ्याला माहीत नाही की कुठल्यावर कुठला दिवा पेटवला, पण दिव्याला माहीत आहे ना की बाबा रे हा आधी लागलेला होता, मला याच्यावर पेटवलेला, हा माझा गुरु आहे. आता हाही गुरुच झालेला आहे, नाही तर दिव्यावर दिवा कसा पेटवेल. बाहेरच्या दोघेही गुरु आहेत. गुरु शिष्यांची जोडी कशी आहे तर शिष्याला माहीत आहे हा गुरु आहे आणि गुरुला माहीत आहे हा सत्शिष्य होता, आता हाही माझ्याच योग्यतेचा झालेला आहे. बिंब आणि प्रतिबिंब आपण बघितलं होतं की बिंब हा गुरु आहे तर प्रतिबिंब हा शिष्य आहे. पण शिष्याची योग्यता एवढी होते की शिष्य कधी कधी बिंब बनतो आणि प्रतिबिंब. उत्कृष्ट उदाहरण जर कोणाचं असेल तर रामकृष्ण आणि विवेकानंद. विवेकानंदांमुळे रामकृष्ण जगाला माहीत झाले आणि रामकृष्णांमुळे विवेकानंद घडले आणि जगाला माहीत झाले. हे फार महत्त्वाचं नातं आहे. हे जे बघितलं आपण परवा सहज आपण बघितलं होतं की आपण काय करणार आहोत की दुसरंच असं एक पंचक आहे 5 श्लोकांचं, आपल्या गोंदवल्याच्या नित्योपासनेच्या पुस्तकात नमस्कार पंचक आहे. तो स्वतंत्र विषय आहे, आपण फार विषय नको करायला, पण हेही त्याच्या जोडीला वाचलं तरी हरकत नाही आहे. ब्रह्मांड हे बहुविधा, श्लोकच आहे, ब्रह्मांड हे बहुविधा परिकोण जाणे. वेळ नाही आपल्याला म्हणून आपण वाचूया. ब्रह्मांड हे बहुविधा, आपण नवविधा म्हणजे 9, विविधा म्हणजे अनेक, बहुविधा म्हणजे अनेक. इतक्या ब्रह्मांडात व्हरायटीज आहेत. तुम्ही साध्या मुंग्या बघितल्यात ना, त्या गुगलवर वगैरे विचारा मुंग्यांच्या किती जाती आहेत, थक्क व्हाल.
किती भाषा बोलल्या जातात या पृथ्वीवर, थक्क व्हाल ते वाचून. त्यामुळे काय होतं की बहुविधा ब्रह्मांड, परी कोण जाणे, कुणाला कळणार आहे ते. जो ॲस्ट्रॉनॉमर आहे ना त्याला आकाशातलं कळेल, पृथ्वीवरून कळणार नाही. जो मरीन म्हणजे खाली त्याला समुद्रातले शिंपले मोती वगैरे कळतील, त्याला आकाशातले तारे कळणार नाहीत. हा नियमच आहे ना. ब्रह्मांड हे बहुविधा, परी कोण जाणे, हे सर्व लक्षवी असा गुरु कोण जाणे. असा गुरु तुम्हाला जर मिळाला, तो म्हणतो माझ्यातच तुला सगळं ब्रह्मांड दाखवतो आणि हळूहळू तुला तुझ्यातच ब्रह्मांड दिसायला लागेल. असा गुरु मिळाला का, मला मिळाला म्हणतात. हे महाराजांचं वर्णन आहे, पण ज्ञानेश्वर वगैरेंची उदाहरणं दिलेली आहेत सगळ्यांचं. तो अवचिताचे मदभाग्य, औचितपणे तो माझ्या जीवनात आला. ब्रह्मानंद महाराज, ही रचना कोणाची आहे माहीत नाही, पण ब्रह्मानंद महाराजांना काय झालं, स्वप्नात दिसले आणि ते इतके ज्ञानी होते. आपला गुरु कोणते महाज्ञानी असला पाहिजे, महामहोपाध्याय, वेद विद्या संपन्न किंवा वेद विद्याभूषण असा कोणीतरी असेल. आणि बघितलं तर हे कुठे आहेत ते, मग असतील मग मध्य प्रदेशात. आले मध्य प्रदेशात भेटायला, महाराज गोट्या खेळत आहेत पहिल्यांदा. हे हा असला कसला माझा गुरु, परत गेले, परत तोच स्वप्न आले. त्यावेळेला महाराज बायकांच्यात बसलेले आहेत, गप्पा मारतायत वगैरे, हे सगळं. हे असला कसला गुरु. मग त्यावेळेला महाराजांनीच बोलवलं, कशाला आला होतात. हां मीच तो म्हणाली. हां अवचिताचे, औचितपणे माझ्या भाग्यात आला तो गुरु. मी काही केलं नाही, पण गुरुची योग्यता काय होती, हे बहुविधा ब्रह्मांड आहे, अनंत ब्रह्मांड आहे ना, ते त्याला माहीत होतं आणि ते त्यांनी मला माहीत करून दिलं. तो अवचिताचे मदभाग्य प्रसाद, साष्टांग वंदिन सदा गुरुपादुकाला. महिषास वेद वदवी, रेड्याकडून वेद वदवतो, महिषास वेद वेदवी पदवी अशाची. महाराजांची ती योग्यता होती. त्यांना एक जण म्हणाला ना की ते महाराज ज्ञानेश्वरांचं वगैरे विसरा, या कुत्र्याच्या तोंडून राम राम म्हणून दाखवा, मी तुम्हाला ज्ञानेश्वरांची योग्यता देईन. राम राम. ते म्हणाले इथे तुम्ही किती दिवस आहात, 15 दिवस. तुमच्या तोंडून राम राम कधी मी म्हणून घेतलं नाही म्हणाले. मग कुत्र्याच्या, तुमच्या तोंडून नाही तर कुत्र्याच्या तोंडून कसं घेईन. म्हणाले मी वकील आहे, पण तुम्ही वकिलांचे बाप आहात. खरंच आहे, काय आर्ग्युमेंट आहे. तू 15 दिवसातून एकदाही राम म्हणला नाहीस, आत्ता राम राम म्हणून दाखवायच्या निमित्ताने तू राम म्हणला आहेस, माहीत आहे ना. कुत्र्याला कधी जमणार नाही माझ्या तोंडून, कारण माझा तो अधिकार नाही, पण तू म्हणायला लागलास ना, चालू ठेव. म्हणून महिषास वेद वदवी पदवी अशाची जाणून आत्मस्थितीला करणी जायचे. सारखे वागायचे, इतरांसारखे वागायचे, इतरांना आवडेल ते आवडायचे, लक्षात ठेवा. पण त्याला आत्मस्थिती काय ते त्यांना माहीत असायचे. मी कोण आहे म्हणून राम सांगतो ते उत्तर लक्षात ठेवायचं. मी बहिर्भोगी पण अंतस्त्यागी आहे लक्ष्मणा, म्हणून मी शांत असतो. बाहेरून तुमच्यासारखे भोग घेतो, आतून मी अलिप्त आहे, त्यागी आहे, हे लक्षात ठेवा. जाणून आत्मस्थितीला करणी जयाची, आबाल वृद्ध पशुभेदन असे त्याला. गाढवाला गंगा पाजली आहे. हे कुत्र्याचं वगैरे तुम्हाला महाराजांचं काय सांगायला पाहिजे काय. एक पुस्तकच आहे ना की बोलक्या परीस मुकी बरी. अशी जनावरं महाराजांच्या जीवनात जी आली, तो बैलसुद्धा आला आणि ते म्हणतात महाराज हो तुम्ही नेऊ नका, याची खोड फार वाईट आहे, हा जिथे गेला त्यांनी सत्यानाश घडवलेला आहे. महाराज म्हणाले म्हणजे तो माझ्याचकडे पाहिजे, माझा आणि काय सत्यानाश घडवणार आहे. महाराज गेले. ते म्हणाले या बैलाची वाईट खोड जर काही अत्यंत वाईट घडून जाणार असेल तर मीच नेतो ह्याला. आणि महाराजांचा देहांत जवळ त्यांना कळलंच होतं बैलामुळे मरतो का. मग बैलाचे मालक असलेले चिरंजीव झाले असते की, गायऐवजी लोकांनी बैलांनाच पाळलं असतं जर बैलामुळे तुमचं आयुष्य ठरत असेल तर. आबाल वृद्ध पशु भेद नसे ज्याला, साष्टांग वंदिन सदा गुरुपादुकाला. चैतन्य चालवी जयास तयास, जो चैतन्य चालवतो त्याला जाणतात ते. आता भिंत चालवणे कुणी ज्ञानेश्वर, पण ज्ञानेश्वरनी ज्या शक्तीने भिंत चालवली त्याला जाणतात. म्हणजे चैतन्याचं जे चैतन्य आहे महाचैतन्य, तर त्याला ते जाणतात. जाणून पूर्ण सगुण असं सदे, सगळं ज्ञान झालेलं आहे निर्गुणाचं, अलख निरंजनाचं, पण तरीसुद्धा सगुण ते सोडत नाहीत. कारण प्रपंच सगळा सगुणांचा आहे. मला कार्य करायचं आहे तर त्याचे. एका याला साधूला अगदी चल तुला बोलवलं देवाने आणि तुला घेतल्याशिवाय येऊ नकोस सांगितलेलं आहे. तो म्हणतो मी नाही रे येत. नाही नाही तुला आलंच पाहिजे स्वर्गात. तो म्हणतो एक लक्षात ठेवा, माझं इथे दुकान आहे, ते दुकान चालेल का तिथे. तो म्हणतो का नाही चालणार. खरं म्हणजे स्वर्गात कशाची गरज नसते, पण तुला दुकान काढून देतील, तिथे खोटी नाणी लोक चालवतील का रे.
नाही नाही, ते मात्र स्वर्गात नाही. कोटी नाणी चालवली तर लाथ मारून त्यांना नरकात पाठवतील. मग म्हणाला मी कशाला सोडून येऊ, इथे लोक अंधाराचा फायदा घेऊन बुळबुळीत गुळगुळीत नाणी मला देतात, ती मी घेतो आणि त्यांना खरा माल देतो की आज ना उद्या तुला कळेल की अरे मी ह्याला धडधडीत फसवतोय, पण तो मात्र सच्चा आहे, त्याला शरण जाऊया. मग खोटी नाणी जर चालत नसतील तर मला खऱ्या स्वर्गात यायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. साष्टांग आबाल वृद्ध पशुभेद नसे ज्याला, साष्टांग वंदिन सदा गुरु चैतन्य चालवी जयास तयास जाणे, जाणोनी पूर्ण सगुणास सदैव माने, मी सिद्ध नाही मुनी नाही म्हणे जनाला. मी तुमच्याच सारखा प्रापंचिक आहे. महाराज म्हणायचे 2 लग्न झालेला मी, 4 पोरं 4ही पोरं मेलेला, तुमच्यापेक्षा मी सामान्य आहे. मी सिद्ध नाही मुनी नाही म्हणे जनाला, साष्टांग वंदिन सदा गुरुपादुकाला. तर्कासी तर्कवी, तुम्ही काय तर्क सांगता, तर्काचा तर्क आहे तो महातर्क. आपण म्हणतो ना तर्कतीर्थ, तसे तर्कतीर्थ आहेत महाराज. काय तर्क काढता, आम्हाला प्रत्येक तर्काला आमच्याकडे उत्तर आहे. तर्कासी तर्कवी, कुतर्क असेल कोठे, मग सांगा बरं, कुतर्क दुष्ट तर्क असेल कुठे त्यांच्याकडून, नसणारच आहे. लोकासी रूप न कळेची मनुष्य वाटे, लोकांना माणूस वाटतो तो साधा, रूप कळत नाही, त्याचा अधिकार कळत नाही. मी पूर्ण ईश्वर असा मनी आठवेला, मी मात्र त्यांना पूर्ण ईश्वर म्हणून मनात आठवतो. मी हा कवी म्हणतो का, याचा शिष्य आहे तो एका ब्रह्मानंद आनंद सागर की कोणी असू शकतो. मी पूर्ण ईश्वर नेती सदा म्हणती वेदश्रुती जयाते, मग अशी सांगितलं नेती हे सर्व जाणूनी मनात जनात वर्ते. त्याला माहीत आहे की याच्यात काही परब्रह्म नाही, हे दिसतं ते नष्ट होतं, पण न दिसतं ते ज्याच्या आधारावर आहे ते टिकणार आहे. आत्म्याच्या आधारावर जर माझा देह आहे तर देह मेला पडला तरी आत्मा टिकणार आहे. हे सर्व जाणूनी मनात जनात वर्ते, नाही देहस्थिती जयासी विदेही झाला. देहात असून विदेही, आपण म्हणतो ना महाराज, विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. असा संसार करूया. देहात असून विदेही जमलं जरी नाही तरी माझा देहच म्हणजे फक्त मी आहे असं मानायला नको, आणि माझा प्रपंच फक्त माझाच आहे असं मानायला नको. लोकांना काहीतरी द्यायला पाहिजे. काही वस्तू देणं शक्य नसेल, श्रम द्या, श्रम नसेल तर समय द्या, काहीतरी दान करूया. इन गिव्हिंग वी रिसीव्ह, एक दिलं तर 10 मिळतं, आणि मिळतं ते टिकणारं असतं, आणि जे देतो ते नष्ट होणारं असतं. हे सगळं लक्षात ठेवूया. आणि आपण सुरुवातीला जे सांगितलं तेच शेवटी सांगूया. काही तत्त्व फक्त लक्षात ठेवा की जो श्लोक होता, मच्चित्ता मदगत प्राणा, माझ्यात मन ठेवा आणि प्रत्येक प्राण म्हणजे श्वासात माझ्यातच जाऊया. बोधयंत परस्परम, वांतेचा अलिखित श्लोक आहे. एकमेकाला तुम्ही सांगा तुमचे अनुभव जे आलेले असतात. कथयंतश्च, माझ्याच कथा सांगा. तुष्यंतीचं रमंतीचं, आनंदात राहा आणि रमा इथे आल्याबरोबर. काही तत्व, यद हरेव विरजे तद हरेव, आपण म्हणतो ना प्रव्रजेन, ज्या क्षणी वाटेल हे देऊन टाकावं त्या क्षणी देऊन टाका, कारण तो क्षण गेला ना तर पुन्हा तुम्ही ती वस्तू तुमच्याचकडे ठेवाल. नाही नाही, आता काही अर्थ नाही, उरलेलं जीवन त्या क्षणी थोडं तरी द्या, द्यायला शिका. धरावे ते पाय आधी आधी, आता किती थांबणार आहात, आधी आधी आता तरी अर्पिन प्राण त्याला, झडझडून व्हायला निघ. आता तुला कळलंय ना की गुरु कसा आहे, परमेश्वर कसा आहे, आता कशाला इकडे रमतोस, झडझूड सडसडीत आपण म्हणतो ना कोकणीत, चल लगेच निघ परत न येण्यासाठी. हा देहाने परत ये, पण मन तिथे ठेवून ये. त्याच्यात घटिगा गेली, पळे गेली, तास वाजे घणाना, आयुष्याचा नाश होतो राम का रे म्हणाना. हे शेवटी लक्षात ठेवायचं. 3 दिवसात संपतोय 2020, तास वाजे घणाना आणि त्यावेळेला बेल वाजे ठणाना. हे लक्षात ठेवा. रात्री 12 वाजता ते बेल ऐकायला लाखो लोक गोव्यात येतात, गोव्याच्या लोकसंख्येपेक्षा जास्त. काय तर 31 डिसेंबरचा रात्री 12चा अंधार पाहिजा, अंधार. म्हणून आम्ही त्याही दिवशी 31 डिसेंबरला आमची असते ती दिव्यांची ज्योती लावून एक प्रकारची प्रकाश अशी आराधना असते, त्याला दीपाराधना म्हणतो. आणि पहाटे नवीन वर्ष सुरू होतो त्याला दीपोत्सव म्हणतो. म्हणजे दीपाराधना आणि दीपोत्सव हे वांतेला यावर्षी व्हावेत असा काही लोकांचा अजून ठरलेलं नाही आहे. ठरवल्यानंतर ते कळवतील. पण जर झालं आणि त्या निमित्ताने असं काही सहचिंतन झालं आणि महाराजांची इच्छा असेल तर ते 31 डिसेंबरला अपलोड आणि 1 जानेवारीला ऐकवलं जाईल. ह्याप्रमाणेच
आम्ही त्याच वेळेला ऐकू तुमच्या वेळेला, कारण ते तिथे रेकॉर्ड केलेलं असेल वांतेला. आणि नंतर शक्यतो संक्रांतीनंतर त्या सुमारास आपण पुढचा विषय आणि पुढचा कार्यक्रम करूया. पण सर्वसाधारणपणे आपण सुरुवातीला जे ठरवलं होतं की 5 दिवस घ्यायचा, 2 दिवस विश्रांती, आणि शक्यतो सुरुवात करायचा गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. नाच मंगळवार, बुधवार सुट्टी, परत गुरुवार, शुक्रवार, किंवा शुक्रवार, शनिवार, रविवार, किंवा शनिवार, रविवार आणि 3 दिवस. पण शक्यतो शनिवार, रविवार घ्यायचे, लोकांना जरा शांतपणे ऐकायला मिळतं, हे लक्षात ठेवा. अभी नाही तो कभी नाही. आत्ता जर घेतलं तरच मी नाम घेईन, आत्ता जर ठरवलं तरच मी प्रपंचातून सुटेन थोडा तरी. अभी नाही तो कभी नाही. पण तरीसुद्धा कधीतरी आलं तरी बेटर लेट दॅन नेव्हर. उशीर झाला तरी हरकत नाही. आता मला पटलेलं आहे, मी नाम घ्यायला लागेन. आत्ता, इथं आणि ह्या कृतीत, हे 3 शेवटचे शब्द आहेत. आत्ता, हिअर, इथं, आत्ता नाव, इथं, हिअर, आणि या कृतीत जे करतोय ते, मी बोलतोय त्या कृतीत आत्ता मला सद्गुरूंचा अनुभव आला पाहिजे. तुम्ही ऐकताय त्या कृतीत तुम्हाला सद्गुरूंचा अनुभव आला पाहिजे. आपण आता डोळे बंद करून शांतपणे काही क्षण बसलो, त्याच्यात सुद्धा आपल्याला सद्गुरूंचा अनुभव आला पाहिजे. शेवटचे श्लोक म्हणून आपण हे उपासना सत्र, खरं म्हणजे हा यज्ञ आहे, पण यज्ञ फार मोठा शब्द वाटेल, एक प्रयोग होता, एक सत्र होतं, म्हणूया. शांत, डोळे बंद, मंत्र म्हणायचा आहे. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम लावायची आवश्यकताच आहे असं नाही आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज कितीही सांगितलं तरी संपणार नाही, पण वर्ष संपतंय, आणि कितीही कमी सांगितलं तरी ते पूर्ण सांगितल्यासारखं असतं. म्हणून आज 2 शांतीपाठ आपण शेवटी म्हणणार आहोत. पण आधी शक्तिमंत्र. ओम पूर्णमदः पूर्णमिदं ज्यांना येतो त्यांनी म्हणायचं आहे. आणि आता शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. पूर्णमद आधी म्हणणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सर्वांना व्यावहारिक नवीन वर्षाच्या शुभकामना. लवकरच भेटूया. सद्गुरूंची इच्छा, कृपा आणि सत्ता. शांत. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास.
हातावर हात सोडून ते चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचा एकमुखी दत्त, सद्गुरूंच्या पादुका आणि सद्गुरुनाथ श्री गजानन महाराज, श्री समर्थ रामदास आणि परात्पर गुरु गुरुदेव दत्त सर्वांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.